गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हा महत्त्वाची मॅच आहे. इथून जर पाहिलं तर टॉप 8 मध्ये जाण्याची संधी इथे आहे. मॅच ऑन होते. टायमर ऑन. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स त्या ठिकाणी घेतले जाईल. ऋतिक होता क्षेत्ररक्षणासाठी. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल रन्स खूप महत्त्वाची आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतले. मागच्या मॅचमध्ये अजयची बॅटिंग आपण पाहिली होती. डावकरे आताचा फलंदाज किती कॉन्फिडन्स होता त्याला. शेवटच्या चेंडूवर ही मॅच काढेन ही मात्र त्यांनी नक्कीच महत्त्वाची भूमिका दर्शवली होती आणि ती मॅच काढली होती असं मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धाबा जर पाहिलं तर आतापर्यंत 3 धाबा 3 चेंडू मागे एकंदरीत 3 धाबा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी हमजा 11 टीमची देखील आहे. मागच्या मॅचमध्ये फक्त एक्स्ट्रा रन्स जे पाहायला मिळाले ते कुठे ते खर्चिक होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. इथून आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस कडक प्रहार केलाय अजयच्या बॅटमधून परंतु नाही. ह्या चेंडूवर देखील थांबवलंय. आतापर्यंतचे 5 चेंडू ज्यामध्ये 3 धावा खर्च केलाय. चांगली गोलंदाजी मिनेश याची. शेवटचा चेंडू सिंगल रन्स घेतलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय अजय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा बिनगडीच्या मोबदल्यात. उद्या शार्प 7:30 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. तुम्ही 7:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे आणि 7:30 वाजता जर चेंडू टाकला नाही तर जे काही पॅनल्टी असेल त्याला तुम्हाला सामोरे जायचं आहे. आजच मात्र अनाऊन्समेंट केले गेले. ग्रुपवर देखील इथून मॅसेज जाईल नक्कीच की तुम्हाला 7:30 वाजता पहिला चेंडू टाकायचा आहे. उद्याच्या रात्रीमध्ये पहिला संघ जर पाहिलं तर आई एकविरा यारी दोस्ती सरावली त्यांच्या विपक्षात अनबिटेबल सरावली म्हणजे दोन्ही संघ जर पाहिले तर सरावली गावामधील आपल्याला पाहायला मिळेल. ही लढत पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल ठीक 7:30 वाजता. इथून आपण पाहतोय ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले आहेत. 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. हा देखील चेंडू थोडासा लेग करण्याचा प्रयत्न आहे. डावकरे आताचा फलंदाज आणि त्याला इझिली जाते हा चेंडू खेळण्यासाठी. आणखीन एक सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 7 धावा. पहा मोठा फटका मारू दिलेला नाही आहे. आतापर्यंतचा दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. या चेंडूवर घेतलाय चान्स आणि इथून जर पाहिलं तर मारलाय चौकार. सुरेख फटका मयूरच्या बॅटमधून जर पाहिलं तर हा येतोय चौकार आणि या 4ने धावसंख्या आता मात्र डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचेल. एकंदरीत 11 धावा. 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईड रिजनला 3 क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे गॅप मोठा आहे. हा गॅप काढलाय मयूरने. चांगली बॅटिंग. आता मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आलाय. चेंडू जर पाहिलं तर व्हाईट लाईनच्या थोडंसं बाहेर जातोय आणि त्याचमुळे धीरज मोरे या ठिकाणी दर्शवत आहेत की यस इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धावेने धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूरची बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस कडक प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु मोह आवरला नाही असं मी म्हणेन. अगदी जोरात मारण्याच्या प्रयत्नात अगदी मिनेजच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. आउट होतोय फलंदाज. सुमित आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. नवीन फलंदाज सुमितला आणलंय. यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता सुमितचा परंतु या चेंडूवर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. स्कोर कार्ड 1 ने वाढेल. 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती.
आहा, इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. रन्स जर पाहिलं तर या चेंडूवर मिळणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर 13 धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा. ओहो, पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्या चेंडूला दिशा दिली, सरळ पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि ह्या चौकाराने धावसंख्या 4ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 या आकड्यावर. तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर नक्कीच भावेशच्या विरोधात आक्रमण करताना पाहायला मिळाला फलंदाज अजय. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता, चांगली बॅटिंग त्याने दर्शवली होती. इथून आणखीन एक खराब चेंडू. नोचा कॉल आलाय आणि नोच्या कॉलवर जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन्स या ठिकाणी नक्कीच लिहिली जाईल. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या होते ती म्हणजे 18 धावा. थोडीशी गोलंदाजी थोडी आपल्याला पाहायला मिळते, चांगली करावी लागेल. याही वेळेस जर पाहिलं तर चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता. भावेश स्वतः अडवतोय चेंडूला. मिनेचं बॅकअप मिळत आहे आणि चेंडू जर पाहिलं तर इथून रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय. अहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगले झालंय. ऋतिक होता त्या ठिकाणी, चेंडूला थांबवलंय. इथून जर पाहिलं तर आणखीन 1 रन्स मिळेल. 19 धावा. धावफळ कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. याही वेळेस आपण पाहतोय ऋतिक अगदी वेगात आलाय चेंडूवर. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. विचार केला तर 4 चेंडू झाले आहेत. फुलटच चेंडू होता, थोडासा खोलात चेंडू टाकलाय. या चेंडूवर देखील डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 20च धावा झालेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. याही वेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावा 21 धावा होतील. स्कोर कार्डवर 1 गडीच्या मोबदले आहेत. शेवटचे चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळलाय, परंतु दीपेश आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 21 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. शेवटचे षटक आपण पाहतोय. ध्रुवला आणलंय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर पाहिला तर चेंडूला खेळलाय अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये, जिथे आपण पाहतोय गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आता मात्र 22 वर जाऊन पोहोचत आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजय
मागच्या मॅचमध्ये अजयने खूप चांगली हिटिंग केले होते. इथून मात्र अजयला माघारी परतावा लागेल. रनआउटच्या रूपाने गडी बाद. आउट होतोय अजय. यावेळेस आपण पाहतोय भावेश आणि थोडंसं दीपेशमध्ये यश होता त्या ठिकाणी. सॉरी, यश होता त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाहतोय तुतू मैमाई आपल्याला पाहायला मिळाली. परंतु बॅलन्स आहे. चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. पुन्हा एकदा इथून पाहतोय फटका सुरेख आहे. चेंडू जातोय अगदी डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या 1ने वाढेल. धावफलक जर पाहिलं तर 24 धावा. 6.55च्या सरासरीने धावा बनवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका सुरेख. इथून मात्र आपण पाहतोय मिळालाय चान्स. चौकार आलाय. यश होता त्या ठिकाणी परंतु थोडंसं गचाळ झालं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जर पाहिलं तर सीमारेषे पार. चौकार क्रॅकिंग फटका. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचतंय 28 रन्स. 28 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुमित आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची इनिंग अजूनही बाकी असेल. शेवटचा चेंडू या इनिंगमधला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ऋतिक याचं. ओव्हरची होते समाप्ती. षटक जर पाहिलं तर इथून 4 कंप्लीट होत आहेत. 30 धावा इथे बनवायच्या आहेत. 29 धावा झाल्या आहेत आणि 30 धावा बनवाव्या लागतील. इथून जर पाहिलं तर सुरुवात झाली. डावाची सुरुवात केली आणि जर पाहिलं तर पहिल्या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाले. जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर आक्रमण केलंय. चांगला फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर मिनेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. पहिला चेंडू डॉट होता परंतु त्यानंतर आक्रमण केलं. चौकार आलाय. मिनेश आणि भावेश आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज आहेत तर गोलंदाजी मार्कवर कुलदीप आमचा 11 संघ. इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चेंडूला जर पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणाला
आताची ओंजळ नक्कीच चांगल्या पद्धतीने बंद केली. हो, पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. यस नोचे कॉलिंग आणि नाही, डॉट चेंडू आहे. आतापर्यंत 4 चेंडू डॉट टाकले आहेत आणि एक चेंडूवर चौकार, 3 चेंडू डॉट टाकले सॉरी, आणि एक चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा डॉट. गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाले. जर पाहिलं तर लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नात मिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे चेंडू डॉट होत आहेत. इथून पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस चांगला पकडलाय, चेंडूला फेकलाय. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालंय. त्याने एक षटकानंतर धावसंख्या 5 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 25 धावा बनवायच्या आहेत. इथून आपण पाहतोय यावेळेस पहिला चेंडू डॉट टाकलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर मयूर यांनी सुरुवात चांगली केली होती बॅटिंगने. पहिली चौकार मारली होती. याही वेळेस आपण पाहतोय वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चेंडूला अडवलंय. रन्स मात्र फक्त एकच मिळेल. इथून जर पाहिलं तर सुमित होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सुमितने. हो, वेग वेग आणि वेग इथे मात्र दर्शवलं जातोय. तिथे मात्र सुमित पुन्हा एकदा विशाल होता. चांगले क्षेत्ररक्षण केलंय. अंकित होता सॉरी. हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. वेग दाखवलाय आणि मिनेशला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच दहिसर संघाचा. इथून आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय. थोडासा वेग आहे परंतु कुठेतरी जी दिशा आहे ती चुकीची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की बॅटला ब्रश झाले की काय, पंचांकडे देखील वळून पाहिलं परंतु 8च धावा स्कोर कार्डवरती. 13 चेंडू आणि 22ची आवश्यकता आहे. थोडंसं मुश्किल असं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. हमजा टीम जर पाहिली तर चांगली गोलंदाजीसाठी नक्कीच जाणली जाते. हो, पुन्हा एकदा वेग वेग आणि वेग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर इथून वेगाने फलंदाजाला बीट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हरची होते समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 22 धावा. इथून आपण पाहतोय पुढचा गोलंदाज. पुन्हा एकदा वेग आणि इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू थोडासा पायामधून नक्कीच काढलाय त्या चेंडूला. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 21 बनवायचे आहेत. 11 मध्ये 21. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल याही चेंडूवर थोडासा वेग दर्शवलाय.
10 चेंडू आणि 20 धावा. 10 चेंडू शिल्लक आहेत. पण एकटा टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. आणखीन एकच रन्स मिळेल. पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने टॅप झाले होते चेंडू, असं वाटलं की जास्तीत जास्त टॅप लागतील, परंतु चांगली गोलंदाजी देखील झाली. याही वेळेस आपण पाहतोय थोडासा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला थांबवलंय, रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आहे. 8 चेंडू शिल्लक. 8 मध्ये 19 ची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. ओहो, हा खराब चेंडू आहे. इथून आपण पाहतोय 22च्या रुपये 22च्या रुपयाने रन्स मात्र कंप्लीट होईल. शिल्लक आहेत 7. 7 मध्ये 17. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मयूरचं आणि विकेट मिळालंय मी म्हणेन. रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल ऋतिक. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि 6 चेंडूमध्ये 17 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. सहा चेंडू आणि 17 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अनिकेत अंकित आलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर इथे डॉट केला आणि गडी देखील बाद केलाय. दीपेशला माघारी परतावा लागेल. 5 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 17 धावा. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, नक्कीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओहो, इथून आपण पाहतोय फलंदाज बाद, हिट विकेट. कारण की फलंदाज भावेश याचे पाय मला वाटतं नक्कीच पाहू शकतायत आपण, थोडेसे एस्टनवर लागले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. पूर्णपणे बॅलन्स गेला होता भावेश याचा. प्रयत्न केले त्यांनी आपला विकेट वाचवण्यासाठी, परंतु नाही. इथून आपण पाहतोय विकेट आलाय. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. एकदा अवांतर धाव या ठिकाणी. अंकित थोडीशी खर्चिक गोलंदाजी करतोय. 15 ची आवश्यकता आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि या चेंडूवर आणखीन एक सिंगल रन्स. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये 14. ओहो, क्लीन बोल्ड. गडी बाद होईल. यशला देखील माघारी परतावा लागेल. पुन्हा एकदा आपण बघतोय 3 मध्ये 14 बनवायचे आहेत. फलंदाजीसाठी कनवला आणलंय. यावेळेस कडक प्रहार केलाय परंतु नाही, थांबवलंय त्या ठिकाणी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय यावेळेस सिंगल रन्स. एक धाव दूर असेल आपल्या, सॉरी एक चेंडू दूर असेल आपल्या विजयाच्या. आणि इथून पात्र पाहतोय हमजा 11 टीम विन होताना. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण लगेच जाहीर करणार आहोत. अंकित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हरमध्ये 2 विकेट आणि डिफेन्स देखील त्याने केले आहेत.
चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे टोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.